हाय, हॅलो, नमस्कार. आपण पारो मालिका 4 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आदित्यला प्रियाच्या बाबांनी आणायला लावलं असतं आणि तो घेऊन येतो कुऱ्हाड आणि मग ते प्रियाचे बाबा म्हणतात, "तू खरंच शेतकरी आहे का रे? तुला कुऱ्हाड आणि खोऱ्यामधला फरक नाही कळत आहे. जा परत घेऊन ये, ते दोन्ही घेऊन ये." आणि मग ते घेऊन आल्यानंतर त्याला बोलतात की अर्ध्यापर्यंत खड्डा आला पाहिजे, असा खड्डा खोदतात. त्याला येतच नाही आदित्यला, कारण त्यांनी कामच केलेलं नसतं. आणि मग आदित्य प्रियाचे बाबा म्हणतात की थांब, तुला सगळं शिकवावंच लागेल वाटते, मीच करून देतो. आणि मग ते खड्डा करायला घेतात आणि मग आदित्यला म्हणतात की आता पुढे तू करून घे. प्रीतमला प्रियाच्या भावाने धार काढण्यासाठी सांगितलेले असते, पण प्रीतमने कधी काढली नसते किंवा पाहिलेलीही नसते, तर त्यालाही येत नसतं. आणि मग तिथे तो म्हशीला बोलत बसतो की जुलिएट, आता मी तुझ्या खाली लोटा ठेवतो, तर त्यात दूध टाकून दे, असं कर तसं कर. आणि हे प्रिया मागून ऐकत असते आणि प्रिया मग त्याला शिकवते धार कशी काढायची आणि त्याप्रकारे मग ती धार काढून देते. आणि त्याला जेवायला बोलवलं जातं. आणि जेवायला बोलवलं गेल्यानंतर नंदी बोलतो, म्हणजे प्रीतम बोलतो की हो मी ठीक आहे, येतो थोड्या वेळाने. आणि मग जेवायला बसलेले असतात आणि ताट खूप छान दिसत असतं. आणि मग प्रियाचे बाबा ट्राय करतात, तर त्यांना खूप जास्त आवडतं आणि असं बोलतात की पोरी, तुझ्या हाताला खूप जास्त चव आहे. आज मला परत आठवण आली. ती आठवण आलेली असते अहिल्याच्या, आणि अहिल्या एवढा जोरात तिला ठसका लागतो, ती बोलते. मग श्रीकांत म्हणतो की कुठल्या तरी खूप जवळच्या माणसाने आठवण काढलेली असणार आहे. आणि दामिनी म्हणते हो, आदित्य आणि प्रीतमनेच काढले असेल, त्यांनी तर कालपासून खाल्ले की नाही हेही माहीत नाही आपल्याला, तर म्हणून आठवण काढलेली असते. अहिल्या देवीकडे जाते आणि बोलते की सासूमाम, हे टेंडर एकदा चेक करा, म्हणजे मला फायनली जाण्यासाठी. आणि मग अहिल्या बोलते, अगं तू जेवणही नाही केलेलं आहे, म्हणजे नाश्ताही नाही केलेला, तर काहीतरी कर ना, जेवण वगैरे करते. बोलते आत्ताच मी माझ्या 2 मीटिंग्स अटेंड केलेल्या आहेत, झालं की मी डिरेक्टली ऑफिसला जाणार आहे. मग अहिल्यादेवी म्हणतात हां मी पण येणार आहे. तर ती बोलते की सासूमाम आणि सासरे डॅड, तुम्ही ना रेस्ट घ्या, मी जाते, मी जबाबदारी सगळी झेलते, तुम्ही नका काही करू, असं म्हणून निघून जाते. आणि खाली गेल्यानंतर तिथे थांबलेले असते, तर मारुती मामा पारूच्या आठवणीत बसलेला असतो. त्याला दिशा आलेली माहीत नसते. मग ती वाजवते आणि बाहेर बोलते. तर ती बोलते की तुला कळत नाही का, इथे मालकीण आल्यानंतर दरवाजा उघडायचा, असं तसं काहीतरी बोलते त्याला. आणि मग मारुती म्हणतो की मला, म्हणजे आदित्य बाबा आणि देवी आई पण डायरेक्टली बसतात ना, त्यामुळे मला सवय नाही आहे, आणि ठीक आहे मी उघडत जाईन असं म्हणतात. आणि ती बोलते तुझा युनिफॉर्म, तर तो बोलतो की धुण्यासाठी टाकलेला आहे, वाळला नाही आहे. तर ती बोलते मला माहीत नाही आहे, ते ओला का असे ना, तू तिथे घालून यायचा म्हणजे यायचा. आणि मग मारुती ते युनिफॉर्म घालण्यासाठी तिथून निघून जातो. ते खड्डा चालू केलेला असतो आदित्यने खोदण्यासाठी. आणि मग तिथे पारू जाते आणि पारूही त्याला हातभार लावते. आणि ते झाल्यानंतर जेवणासाठी जेवायला देते त्याला ठेचा, तर तो खूप जास्त तिखट असतो. त्याला एक कांदा फोडून देते आणि आदित्य ते खातो. आणि मग त्याला जरा बरं वाटतं कुठेतरी जाऊन. एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.